कल्याणमध्ये काल 34 कोटी रुपयाचा ड्रग्स पकडण्यात आलाय. खरोखर पोलीस विभागाचं अभिनंदन जरी असलं, उपायुक्त साहेब आपण केलेली कारवाई खरोखर कौतुकास्पद आहे. मात्र कल्याण सारख्या एका छोट्याशा उपनगरामध्ये 34 कोटींचा आपल्याला सापडलेला जो आहे मुद्देमाल, असा किती मुद्देमाल बदलापूर, अंबरनाथ आणि अशा उपनगरांमध्ये येत असावा. मात्र हा माल येतो कुठून, त्याची चैन कायमस्वरूपी बंद होणार आहे का? प्रत्येक कॉलेजच्या बाहेर टपरे असतील, महाविद्यालय असतील, अशा ठिकाणी टपऱ्यांवर सुद्धा चरस आणि अफू मिळत आहेत, गांजा मिळत आहेत. याकडे पोलीस विभाग आणि प्रशासन, सरकार गांभीर्याने घेणार आहेत का? फक्त एक तुटपुंजी कारवाई करून पोलिसांचं कौतुक करून थांबणार नाही, तर प्रत्येक ठिकाणी जर अशा पद्धतीने बंद करायचे असेल, कारण एकीकडे बेरोजगारी प्रचंड वाढत आहे, तरुण अनेक तणावात आहेत. अशा तणावात असणाऱ्या तरुणांना सहज जर असे नशेचे पदार्थ उपलब्ध होत असेल तर येणाऱ्या पिढीला खोकले तुम्ही करत आहात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने प्रामाणिकपणे कमीत कमी अशा अवैध ज्या नशेचे पदार्थ आहेत त्यांना जरी आपण आळा घातला तरी कुठेतरी खऱ्या अर्थाने समाज हिताचं कार्य आपल्या हातून होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे फक्त एक कारवाई आणि तिचं कौतुक करून चालणार नाही, तर संपूर्ण परिसरामध्ये कायमस्वरूपी असे नशेचे पदार्थ येणारे बंद होतील का, असा आता प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करतो, मात्र फक्त अभिनंदन करून थांबणार नाही, तर प्रत्येक ठिकाणी येणारे नशेचे पदार्थ आपण बंद करावे ही आपल्याला आधार न्यूज तर्फे विनंती करतो. ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहे त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे. त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रग्सचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि याची किंमत जी आहे ती साधारणतः 32 कोटी 18 लाख रुपये एवढी किंमत आहे. ह्या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल, त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत. अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत. दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे. आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत, असं ते रॅकेट त्यांचा रूट होता. आणि ह्याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्यीय गुन्हेसुद्धा ड्रग्सच्या संदर्भामध्ये दाखल आहेत. एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे. यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठे सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत, त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत. त्यातले 2 आरोपी जे आहेत ते मुंबईचे आहेत, जे 2 आहेत ते कल्याणमधले आहेत आणि एक शहापूरमधला आहे. हे सांगितलं ना आता एस्टॅब्लिश जे आहे की नाशिकवरनं येऊन इथे